हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय मेक इट इझी चॅनल. फ्रेंड्स, आजचा जो आपला टॉपिक आहे टेन्स. आता लँग्वेज म्हटली की टेन्स हे खूप महत्त्वाचे असतात, कारण बोलताना किंवा लिहिताना आपल्याला टेन्सचा खूप काळजीपूर्वक वापर करावा लागतो. जर आपण काळजीपूर्वक वापरच केला नाही तर आपलं बोलणं किंवा आपलं लिहिणं हे मिनिंगलेस होतं. फ्रेंड्स, टेन्स आहेत, टेन्शन घेऊ नका. आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळात जास्तीत जास्त बारकाईने आपण ह्या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत टेन्सचा. यामुळे काय होणार आहे, स्टुडंट्सचे रायटिंग स्किल जे आहे, जसं की पत्रलेखन, निबंध लेखन, भाषांतर, हे त्यांचे सगळे प्रश्न ते व्यवस्थित सॉल्व करू शकतील. आणि ज्यांना खरोखर मनापासून इंग्रजी बोलण्याची इच्छा आहे त्यांनी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा असं मला वाटतं. चला तर आपण स्टार्ट करूया टेन्स. फ्रेंड्स, टेन्स म्हणजे काय आधी आपण समजून घेऊया. टेन्स म्हणजे काळ. बघा, टेन्स इज द फॉर्म ऑफ वर्ब दॅट सजेस्ट द टाइम और ड्युरेशन ऑफ एन ॲक्शन और अ स्टेट. बघा, टेन्स म्हणजे काय असतो, वर्बचा फॉर्म असतो, ज्या फॉर्ममुळे आपल्याला वेळ कळत असते किंवा आपण जी काही कृती करत असतो, जी काही क्रिया करत असतो किंवा जी काही ॲक्शन करत असतो त्याचा आपल्याला कालावधी हा कळत असतो, स्थितीही कळत असते. ठीक आहे. आता बघूया काइंड्स ऑफ टेन्स. फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे टेन्सचे 3 प्रकार आहेत. बघा, पहिला प्रकार आहे प्रेझेंट टेन्स. आता प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, वर्तमान काळ. म्हणजे बोलण्याच्या क्षणी किंवा आता जी काही घटना चालू असतात किंवा ज्या काही गोष्टी घडत असतात ते प्रेझेंट टेन्समध्ये येत असतात, वर्तमान काळात येत असतात. दुसरा जो टेन्सचा प्रकार आहे पास्ट टेन्स. आता पास्ट टेन्स म्हणजे काय, बघा, प्रत्येकाच्या जीवनात अनेक गोष्टी ह्या घडून गेलेल्या असतात. ह्या घडून गेलेल्या ज्या गोष्टी असतात त्या कुठे येत असतात, पास्ट टेन्समध्ये येत असतात, त्या भूतकाळात येत असतात. आणि तिसरा जो प्रकार आहे फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स म्हणजे काय, जी गोष्ट घडण्याची बाकी आहे, म्हणजेच जी क्रिया होण्याची बाकी आहे, भविष्यात ती कधीतरी होणार आहे, तेव्हा आपण फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळाचा वापर करत असतो. आता हे तिघं जे काळ आहेत त्याचे प्रत्येक काळाचे 4 सबटाइप्स पडत असतात. बघा, जसं की सिम्पल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, किंवा तुम्ही त्याला प्रोग्रेसिव्ह टेन्सही म्हणू शकतात, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे बघा, आता सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, साधा वर्तमान काळ. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजे काय, अपूर्ण वर्तमान काळ. त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. आणि चौथा जो प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. ठीक आहे. तसंच पास्ट टेन्सचे पण हे 4 सबटाइप्स आहेत. बघूया तर आपण. सिम्पल पास्ट टेन्स. सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे काय, साधा भूतकाळ. पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण भूतकाळ. तिसरा आहे पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ. आणि चौथा प्रकार आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण अपूर्ण भूतकाळ. तसंच फ्युचर टेन्सचे 4 प्रकार आहेत. बघूया. सिम्पल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, अपूर्ण भविष्यकाळ.
फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण अपूर्ण भविष्य काळ. ठीक आहे. पहिला प्रकार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, म्हणजे साधा वर्तमान काळ. आता साधा वर्तमान काळाचा आपण वापर कधी करायचा असतो ते बघूया. ॲक्शन इज टेकिंग प्लेस नाव, म्हणजे आता आपण जी काही ॲक्शन करत असतो तेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा असतो. ठीक आहे. जसं मी म्हणू शकते आय टीच यू. ठीक आहे. या पद्धतीने जनरल ट्रूथ्स ऑर फॅक्ट्स. बघा, जे काही सत्य आहे, जे काही फॅक्ट्स आहेत तेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करू शकतो. जसं आता सूर्य पूर्वेला उगवतो, मग आपण हे इंग्लिशमध्ये वाक्य कसं तयार करणार? द सन रायझेस इन द ईस्ट. म्हणजे सूर्य उगवण्याची ही काय आहे? ट्रूथ आहे. सूर्य पूर्वेला उगवतो हे सत्य आहे. जसं सूर्य पश्चिमेला मावळतो, मग आपण वाक्य कसं तयार करू शकतो? द सन सेट्स इन द वेस्ट. या पद्धतीने आपण वाक्य बनवू शकतो. आता रेग्युलर हॅबिट्स. रेग्युलर हॅबिट्स म्हणजे काय? आपल्या रोजच्या काही ज्या सवयी असतात. फॉर एक्झाम्पल, आता आपण बघा डेली ब्रश करत असतो, डेली एक्सरसाइज करत असतो, त्याच्यानंतर डेली जेवण करत असतो, खेळत असतो. या ज्या काही आपल्या हॅबिट्स आहे, शाळेत जाण्याची हॅबिट, शाळेत जाण्याची जी सवय, मग आपण कसं बोलू शकतो बघा? आय ब्रश माय टीथ ट्वाइस अ डे. त्याच्यानंतर तुम्ही काय म्हणू शकतात? आय टेक अ बाथ डेली. त्याच्यानंतर म्हणू शकता आय गो टू स्कूल एव्हरी डे. या पद्धतीने ज्या रेग्युलर हॅबिट्स आहेत, तुमच्या ज्या सवयी आहेत, त्या तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये बोलू शकतात. ठीक आहे. तेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा असतो. व्हॉट इज ॲक्च्युली टेकिंग प्लेस ॲट द प्रेझेंट मोमेंट. म्हणजे जे बोलण्याच्या क्षणाला जी काही आपली मूवमेंट असते तेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करत असतो. ठीक आहे. मग सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर कधी करायचा हे आलंच असेल लक्षात. आता आपण वाक्य कसं तयार करायचं हे बघूया. सॉरी, बघा, सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला अगदी सोपा आहे. सब्जेक्ट. आता इथं सब्जेक्ट म्हणजे काय? क्रिया करणारा म्हणजे कर्ता, प्लस मेन वर्ब. मेन वर्ब म्हणजे काय? त्याला शॉर्टकटमध्ये V1 असं म्हटलं जातं, मुख्य क्रियापद, प्लस ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय? कर्म. आणि प्लस आपण अदर वर्ड्स पण घेऊ शकतो. ठीक आहे. आता हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे आणि या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला सेंटेन्सेस छोटे छोटे तयार करायचे आहेत आणि डेली रुटीनमध्ये तुम्ही ते वापरायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग तुमचं इम्प्रूव्ह पण होणार आहे. ठीक आहे. आता वाक्य बघूया. आय प्ले क्रिकेट एव्हरी डे. बघा, आता माझी क्रिकेट खेळण्याची ही काय आहे? रोजची सवय आहे, माझी ही हॅबिट आहे. मग इथं आता सब्जेक्ट काय आहे? क्रिया करणारा कोण आहे? आय. मेन वर्ब म्हणजे कोणती क्रिया आहे? खेळण्याची, म्हणजे मग प्ले. काय खेळणं म्हणजे कर्म काय? काम काय? क्रिकेट. आणि एव्हरीडे म्हणजे काय? अदर वर्ड्समध्ये येतं. मग वाक्य कसं तुम्ही तयार करणार? आय प्ले क्रिकेट एव्हरी डे. तुम्ही दुसरंही वाक्य तयार करू शकता. आय प्ले चेस एव्हरी डे. आय प्ले खो खो एव्हरी डे. आय प्ले विथ माय फ्रेंड्स ऑन दी प्लेग्राऊंड. अशा पद्धतीने तुम्ही वाक्य तयार करू शकतात. पुढचं बघूया आपण वाक्य. वी राईट अ लेटर. याच्यामध्ये सब्जेक्ट आहे वी. वी म्हणजे आम्ही. मेन वर्ब
ॲक्शन कोणती आहे? राईट ही ॲक्शन आहे. म्हणजे मुख्य क्रियापद काय आहे? राईट. आणि ऑब्जेक्ट काय आहे? अ लेटर. म्हणजे आम्ही पत्र लिहितो. यू सिंग अ सॉन्ग. बघा या वाक्यामध्ये सब्जेक्ट ॲक्शन कोण करतो आहे? यू. यू म्हणजे तू. कोणती ॲक्शन करतो आहे? मेन वर्ब काय आहे? ॲक्शन कोणती आहे? सिंग म्हणजे गाण्याची. आणि काय गातोय? गाणे गातोय. म्हणजे मग अ सॉन्ग हे काय झालं? ऑब्जेक्ट. म्हणजे बघा कसं वाक्य तयार होईल? यू सिंग अ सॉन्ग. तू गाणे गाते. आता बघा पुढचं वाक्य. ही रीड्स अ नॉवेल. त्याची कादंबरी वाचण्याची काय आहे? डेली हॅबिट आहे. आता ही रीड्स अ नॉवेल. या वाक्यामध्ये बघा सब्जेक्ट काय आहे? ही आहे. आता तुम्हाला नियम माहिती आहे, जेव्हा थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असेल म्हणजे ही शी इट असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तेव्हा आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये क्रियापदाच्या पुढे एस, आय एस किंवा ई एस प्रत्यय लावत असतो. म्हणून या वाक्यामध्ये बघा ही रीड्स अ नॉवेल. आता ही हा थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे. रीड हे मुख्य क्रियापदाला एस प्रत्यय लावलेला आहे. ठीक आहे, म्हणून आपण रीडचं रीड्स केलेलं आहे. ही रीड्स अ नॉवेल. पुढचं वाक्य बघूया. सॉरी. शी लुक्स अ पिक्चर. बघा या वाक्यात पण सब्जेक्ट कोण आहे? थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट शी. शी म्हणजे काय? ती. ती काय आहे? एकटी आहे. आता इथं वर्ब कोणता आहे? लुक. आता इथं शी असल्यामुळे थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असल्यामुळे आपण क्रियापदाला एस प्रत्यय लावलेला आहे. मग शी लुक्स अ पिक्चर म्हणजे ती चित्र पाहते. ठीक आहे. पुढचं वाक्य बघूया. दे वॉक इन द गार्डन. या वाक्यात क्रिया करणारा कोण आहे? सब्जेक्ट कोण आहे? दे. कोणती क्रिया करत आहेत? मेन वर्ब काय आहे? वॉक इन द गार्डन म्हणजे ते बागेत काम करतात. पुढचं वाक्य बघूया. सचिन गोज टू स्कूल. बघा आता सचिनची शाळेत जाण्याची क्रिया ही काय आहे? रोजची आहे, दैनंदिन क्रिया आहे. म्हणून इथं आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर केलेला आहे. सचिन हा थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे. सचिन हा एकच व्यक्ती आहे. म्हणून आपण गो या क्रियापदाला ई एस प्रत्यय लावलेला आहे. मग सचिन गोज टू स्कूल एव्हरी डे किंवा सचिन गोज टू स्कूल या पद्धतीने वाक्य करू शकतो. तसं तुम्ही म्हणू शकता मी शाळेत जाते, आय गो टू स्कूल. माझा भाऊ शाळेत जातो, माय ब्रदर गोज टू स्कूल. या पद्धतीने तुम्ही वाक्य तयार करू शकतात. पुढचं वाक्य बघूया. सई लाईक्स टू प्ले फुटबॉल. बघा सईला फुटबॉल खेळायला आवडतं. सई हा काय आहे? थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे. आणि इथं मुख्य क्रियापद काय आहे? लाईक. लाईकला आपण एस प्रत्यय लावलेला आहे. मग वाक्य कसं तयार होणार? सई लाईक्स टू प्ले फुटबॉल म्हणजे सईला फुटबॉल खेळायला आवडते. मग तुम्ही असंही वाक्य तयार करू शकतात. माय मदर लाईक्स टू मेक डिफरंट टाईप्स ऑफ डिशेस. माझ्या आईला वेगवेगळ्या डिशेस बनवायला आवडतात है ना. या पद्धतीने पुढचं वाक्य बघूया. आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. बघा आता माझी जी उठण्याची क्रिया आहे, लवकर उठण्याची क्रिया ही रोजची आहे. म्हणून इथं सब्जेक्ट काय घेतलं आहे आपण? आय. मुख्य क्रियापद काय घेतलं आहे? गेट अप. आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे मी सकाळी लवकर उठते. ठीक आहे. इथे आपला सिम्पल प्रेझेंट टेन्स संपलेला आहे. आपण प्रेझेंट टेन्सचा दुसरा प्रकार पाहणार आहोत, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय? अपूर्ण वर्तमान काळ.
बघा, ॲक्शन दॅट इज गोइंग ऑन अँड इज स्टील इन प्रोग्रेस ॲट द टाईम ऑफ स्पीकिंग. म्हणजे बोलण्याच्या क्षणी किंवा बोलण्याच्या वेळी आपली क्रिया ही काय असते, अपूर्ण स्थितीत असते, ती पूर्ण झालेली नसते आणि चालू असते, तेव्हा आपण ह्या टेन्सचा वापर करायचा असतो. फॉर एक्झाम्पल मी असंही म्हणू शकते, आता माझी टेन्स शिकण्याची जी क्रिया आहे, ॲक्शन आहे, ही काय आहे, चालू आहे. मग मी काय म्हणणार तुम्हाला, आय ॲम टीचिंग यू. ठीक आहे, या पद्धतीने. सॉरी. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला बघूया. सब्जेक्ट, सब्जेक्ट म्हणजे कोण, कर्ता, प्लस टू बीची रूपं. वर्तमान काळी टू बीची रूपं कोणती आहेत, ॲम, इज, आर. आता ॲम, इज, आर कुठे वापरायचं आधी हे समजून घेऊया. बघा, सब्जेक्ट आय असेल म्हणजे आयच्या पुढे काय वापरायचा, आय ॲम, वी आर, यू आर, यू आर, ही इज, शी इज, इट इज, दे आर. ठीक आहे, मग ॲम इज आर कुठे वापरायचं हे तुम्हाला समजलंच. प्लस आय एन जी फॉर्म ऑफ मेन वर्ब, म्हणजे क्रियापदाला कोणतं रूप लावायचं आहे, आय एन जी फॉर्म लावायचा आहे. समजा आता मुख्य क्रियापद जर राईट असेल त्याला आय एन जी फॉर्म लावायचा, म्हणजे मग राईटचं काय होणार, रायटिंग. त्याला आपण V4 असं म्हणत असतो. प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड्स. आता वाक्यांच्या स्वरूपात बघूया. आय एम प्लेइंग क्रिकेट. मी क्रिकेट खेळत आहेत. म्हणजे माझी क्रिकेट खेळण्याची क्रिया काय आहे, अपूर्ण आहे, पूर्ण झालेली नाही आहे. ठीक आहे. आता इथं सब्जेक्ट काय घेतला आहे, आय. आयच्या पुढे टू बीचं रूप घेतलं आहे ॲम. प्लेला आय एन जी प्रत्यय लावला आहे म्हणजे V4 केला आहे, म्हणजे प्लेईंग क्रिकेट. मग वाक्य झालं आय एम प्लेईंग क्रिकेट, म्हणजे मी क्रिकेट खेळत आहे. सॉरी. वी आर रायटिंग अ लेटर. आम्ही पत्र लिहित आहोत. आमची जी पत्र लिहिण्याची प्रोसिजर आहे किंवा आमची पत्र लिहिण्याची जी क्रिया आहे ती अजूनही चालू आहे. हां, मग आता कसं वाक्य तयार होणार, सब्जेक्ट काय घेतलं आपण, वी. वीच्या पुढे टू बीचं रूप घ्यायचं आर. राईटला आय एन जी प्रत्यय लावायचं आहे, म्हणजे राईट हे मुख्य क्रियापद आहे, त्याला आय एन जी फॉर्म लावल्यानंतर काय होतं, रायटिंग अ लेटर. अ लेटर ही काय, ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. मग तुम्ही असंही म्हणू शकता, वी आर रायटिंग अ लेटर टू माय मदर. आम्ही आमच्या आईला पत्र लिहित आहोत. ठीक आहे, असंही म्हणू शकतात. पुढचं वाक्य बघा. यू आर सिंगिंग अ सॉन्ग. तू गाणे गात आहेस. सब्जेक्ट काय आहे, यू. यूच्या पुढे टू बीचं रूप वापरलं आहे आर. सिंगचा आय एन जी प्रत्यय लावून काय केलं आहे, सिंगिंग, म्हणजे V4 घेतलेला आहे. आणि अ सॉन्ग हे ऑब्जेक्ट आहे, म्हणजे तू गाणे गात आहेस. ही इज रीडिंग अ नॉवेल. आता तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला, फॉर एक्झाम्पल, व्हॉट आर यू डुईंग, मग तुम्ही म्हणू शकतात आय एम प्लेइंग क्रिकेट, आय एम रीडिंग अ नॉवेल. हां, या पद्धतीने. तसं आता ही इज रीडिंग अ नॉवेल म्हणजे तो कादंबरी वाचत आहे. हां, म्हणजे त्याची कादंबरी वाचण्याची क्रिया ही काय आहे, चालू आहे. ठीक आहे. बोलण्याच्या क्षणी जेव्हा क्रिया ही चालू असते तेव्हा आपण ह्या टेन्सचा वापर करायचा आहे. शी इज ड्रॉइंग अ पिक्चर. म्हणजे ती चित्र काढत आहे. पुढे बघा. दे आर वर्किंग इन द गार्डन. आता सब्जेक्ट दे घेतलेला आहे, टू बीचं रूप देच्या पुढे काय घ्यायचं, आर. वर्कला आय एन जी प्रत्यय लावून वर्किंग होतं इन द गार्डन.
म्हणजे फॉर्म्युलानुसारच आपल्याला सेंटेन्स तयार करायचं आहे, ते बागेत काम करत आहेत. सचिन इज गोइंग टू स्कूल. आता त्याला जर प्रश्न विचारला, वेअर आर यू गोइंग सचिन, मग सचिन काय म्हणणार, आय एम गोइंग टू स्कूल. किंवा त्याचा मित्र म्हणेल सचिन इज गोइंग टू स्कूल. या पद्धतीने म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असेल, म्हणजे ही शी इट असेल, एखाद्या व्यक्तीचं नाव असेल, तिथं आपण टू बीचं रूप काय वापरणार, इज वापरणार आहे. शेवटचं वाक्य बघूया. सई इज प्लेईंग फुटबॉल. सई फुटबॉल खेळत आहे. ठीक आहे. या पद्धतीने प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा तुम्हाला वापर करायचा आहे. आता तुम्हाला प्रश्न विचारला, मम्मी काय करत आहे, व्हॉट इज युअर मम्मी डुईंग, व्हॉट इज युअर मम्मी वर्किंग. तुम्ही काय म्हणणार, माय मदर इज कुकिंग. माझी आई स्वयंपाक करत आहे. व्हॉट इज युअर फादर डुईंग, मग तुम्ही आन्सर देऊ शकता, माय फादर इज रीडिंग अ न्यूजपेपर. माझे वडील न्यूजपेपर वाचत आहेत. या पद्धतीने तुम्ही वाक्य तयार करायचे आहेत. ठीक आहे. आता पुढचा टेन्स बघणार आहोत आपण, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे काय, पूर्ण वर्तमान काळ. बघा, action that began in the past is completed in the present and may be true even in the future. बघा, म्हणजे आपली क्रिया ही पूर्ण झालेली आहे हे दर्शवण्यासाठी, हे सूचित करण्यासाठी, म्हणजे वर्तमान काळात आपली क्रिया पूर्ण झालेली आहे हे दाखवण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर केला जातो. पूर्ण वर्तमान काळाचा वापर केला जातो. आता मी असंही म्हणू शकते, आय हॅव कम्प्लिटेड प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे मी नुकताच अपूर्ण वर्तमान काळ पूर्ण केलेला आहे. तुम्ही म्हणू शकतात, आय हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क. मी माझा होमवर्क कंप्लीट केलेला आहे. हां, या पद्धतीने तुम्ही बोलू शकतात, वाक्य तयार करू शकतात. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळाचा फॉर्म्युला बघूया. सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आता सब्जेक्ट म्हणजे काय, कर्ता. आता कोणत्या कर्त्याच्या पुढे हॅव वापरायचं आहे, कोणत्या कर्त्याच्या पुढे हॅज वापरायचं आहे ते आधी समजून घेऊया. आय हॅव, वी हॅव, यू हॅव, यू हॅव, ही शी इट हॅज. म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असेल, एखाद्या व्यक्तीचं नाव असेल, तेव्हा आपण काय वापरायचं आहे, हॅज वापरायचं आहे. त्याच्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप. आता क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे फॉर एक्झाम्पल राईट. जर आपण क्रियापद घेतलेलं आहे, राईटचं तिसरं रूप काय येणार, रिटन. आणि प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड्स. आता फॉर्म्युल्यानुसार आपण सेंटेन्स बघूया. आय हॅव प्लेड क्रिकेट. बघा, मी क्रिकेट खेळलेलो आहे. हां, आता सब्जेक्ट काय आहे, आय. आय हा सब्जेक्ट आहे. आयच्या पुढे आपण हॅव वापरणार, प्लेचं तिसरं रूप वापरणार प्लेड, आणि ऑब्जेक्ट काय आहे, क्रिकेट. म्हणजे मी क्रिकेट खेळलेलो आहे. आय हॅव प्लेड हॉकी, आय हॅव प्लेड चेस, आय हॅव प्लेड खो खो. ह्या पद्धतीने तुम्ही वाक्य तयार करू शकतात. वी हॅव रिटन अ लेटर. आम्ही पत्र लिहिलेले आहे. म्हणजे आमची पत्र लिहिण्याची क्रिया ही नुकतीच पूर्ण झालेली आहे. ठीक आहे. आता यू हॅव संग अ सॉन्ग. तू गाणे गायलेले आहेस. बघा, याच्या सब्जेक्ट काय आहे, यू. यूच्या पुढे आपण हॅव वापरलेला आहे. सिंगचा V3 फॉर्म म्हणजे सिंगचं क्रियापदाचं तिसरं रूप काय आहे, संग. अ
सॉन्ग. मग वाक्य कसं येणार? यू हॅव संग अ सॉन्ग. ही हॅज रेड अ नॉवेल. त्याने नॉवेल वाचलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे शी हॅज ड्रॉन अ पिक्चर. सब्जेक्ट आहे शी. ही शी इट असेल तर आपण हॅज वापरत असतो. आता ड्रॉचं तिसरं रूप काय आहे? ड्रॉन अ पिक्चर. तिने चित्र काढलेले आहे. दे हॅव वर्क इन द गार्डन. हां, आता त्यांनी बागेत काम केलेले आहे. म्हणजे त्यांचं बागेत काम करण्याची क्रिया काय झालेली आहे? नुकतीच पूर्ण झालेली आहे. बघा, सचिन हॅज गॉन टू स्कूल. म्हणजे सचिन शाळेत गेलेला आहे. म्हणजे सचिनची शाळेत जाण्याची क्रिया, शाळेत जाण्याची जी ॲक्शन आहे ती पूर्ण झालेली आहे. ठीक आहे. मग इथं सचिन हा काय घेतलेला आहे? सब्जेक्ट घेतला आहे. हॅज घेतला आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यामुळे हॅज आपण घेतलेला आहे. त्याच्यानंतर गोचा तिसरं रूप काय घेतलेलं आहे? गॉन टू स्कूल. मग वाक्य येणार सचिन हॅज गॉन टू स्कूल. सई हॅज प्लेड फुटबॉल. सईने फुटबॉल खेळलेला आहे किंवा सईचा फुटबॉल खेळून झालेला आहे. ठीक आहे. सब्जेक्ट आहे सई. म्हणजे कृती करणारी कोण आहे? सई. मग आता ही शीट असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव वगैरे असेल तर आपण हॅज वापरत असतो. प्लेचं तिसरं रूप काय आहे? प्लेड. आणि फुटबॉल. मग वाक्य येणार सई हॅज प्लेड फुटबॉल. ठीक आहे. आता प्रेझेंट टेन्सचा आपण चौथा प्रकार पाहणार आहोत. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. बघा, पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. ॲक्शन बिगॅन इन द पास्ट अँड इज स्टील कंटिन्युईंग. म्हणजे एखादी ॲक्शन एका विशिष्ट वेळी आपण सुरू केलेली आहे. हां, ती पूर्ण होण्याच्या बेतात आहे, परंतु ती अजून पुढे कंटिन्यू राहणार आहे. पुढे काही काळ ती ॲक्शन चालू राहणार आहे. तेव्हा आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करत असतो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एका पुस्तकाचं उदाहरण देऊ शकते. आपण समजा एखादं 100 पानी पुस्तक वाचायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे ती एका विशिष्ट वेळी आपण ती पुस्तक वाचायला घेतलेलं आहे. त्याचे आपले 75 पानं वाचून झालेले आहेत. म्हणजे आपली क्रिया, वाचण्याची क्रिया ही 75% पूर्ण झालेली आहे. म्हणजे क्रिया आहे, म्हणजे रीडिंग हे 75% पूर्ण झालेलं आहे. म्हणजे पूर्ण होण्याच्या बेतात आहे, परंतु आपले अजून 25 पानं, 25% पुस्तक वाचायचं बाकी आहे. म्हणजे ही प्रोसिजर आपली वाचण्याची अजून पुढे चालू राहणार आहे. मग तेव्हा आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करायचा असतो. म्हणजेच पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. ठीक आहे. आता फॉर्म्युला बघूया. सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस बीन प्लस ING फॉर्म ऑफ मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. हां, आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा हा फॉर्म्युला आहे. म्हणजे सब्जेक्ट काय? कर्ता. कर्ता काय आहे? आय. आता तुम्हाला सांगितलं हॅव कुठे वापरायचं आहे, हॅज कुठे वापरायचं आहे, त्याच्या पुढे आपल्याला बीन वापरायचं आहे. मग आईच्या पुढे आपण काय वापरला आहे? हॅव. मग आपण काय घेतलं? बीन. आता प्लेचा V4 फॉर्म करायचा आहे. म्हणजे काय? प्लेला ING प्रत्यय लावायचं. प्लेला ING प्रत्यय लावल्यानंतर काय होतं? प्लेइंग. आणि ऑब्जेक्ट काय आहे? क्रिकेट. मग वाक्य फॉर्म्युल्यानुसार जर तयार करायचं म्हटलं, सब्जेक्ट घेतला आय, हॅव घेतला, बीन घेतला आहे, प्ले म्हणजे V4 घेतला आहे, म्हणजे क्रियापदाचे चौथे रूप घेतलेलं आहे, म्हणजे ING फॉर्म लावलेला आहे, आणि
क्रिकेट. ऑब्जेक्ट काय घेतलंय? क्रिकेट. मग वाक्य तयार होणार आय हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. मी क्रिकेट खेळत आलेलो आहे. पुढचं वाक्य बघूया. वी हॅव बीन रायटिंग अ लेटर. सब्जेक्ट घेतला आहे वी. वीच्या पुढे हॅव घेतलेला आहे, बीन घेतलेला आहे, राईटला ING प्रत्यय लावून रायटिंग म्हणजे V4 तयार केलेला आहे आणि अ लेटर काय घेतलं आहे? ऑब्जेक्ट. म्हणजे आम्ही पत्र लिहित आलेलो आहोत. पुढचं आहे यू हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. तू गाणे गात आलेला आहेस. आता सब्जेक्ट घेतला यू. यूच्या पुढे काय वापरलं आहे? टू बीचं रूप हॅव. बीन रीडला ING प्रत्यय लावून रीडिंग आणि ऑब्जेक्ट काय घेतला आहे? अ नॉवेल. ठीक आहे. ही हॅज बीन रीडिंग अ नॉवेल. म्हणजे ही शी इट असेल, थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तेव्हा आपण काय वापरायचं असतो? हॅज. आणि इतर ठिकाणी वापरायचं असतं हॅव. पुढचं बघूया. दे हॅव बीन वर्किंग इन द गार्डन. ते बागेत काम करत आलेले आहेत. म्हणजे त्यांचं काम हे 75% पूर्ण झालेलं आहे. अजून त्यांची प्रोसिजर काम करण्याची पुढे चालू राहणार आहे, म्हणून तेव्हा आपण ह्या टेन्सचा वापर करायचा असतो. ठीक आहे. पुढचं वाक्य बघूया. सचिन हॅज बीन गोइंग टू स्कूल. सचिन शाळेत जात आलेला आहे. म्हणजे काय? सचिन म्हणजे 75% म्हणजे अर्ध्याच्या वर रस्त्याला तो गेलेला आहे, परंतु अजून त्याची शाळेत पोहोचण्याची क्रिया प्रोसिजर ही चालूच आहे. तेव्हा आपण ह्या टेन्सचा वापर करायचा आहे. सई हॅज बीन प्लेइंग फुटबॉल. सई फुटबॉल खेळत आलेली आहे. म्हणजे सईने तिचं फुटबॉल खेळण्याची क्रिया एका विशिष्ट वेळी चालू केलेली आहे आणि अजून तिची फुटबॉल खेळण्याची क्रिया ही चालूच आहे आणि पुढेही चालूच राहणार आहे. तेव्हा आपण ह्या टेन्सचा वापर करायचा असतो. ठीक आहे. बघा इथे आपण प्रेझेंट टेन्स कंप्लीट केलेला आहे. आता मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगते. शॉर्टकटमध्ये आपण रिव्हिजन करूया. बघा सिम्पल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला आधी लक्षात ठेवायचा आहे. सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड्स. आता सब्जेक्ट समजा आपण आय घेतलेला आहे, मुख्य क्रियापद घ्यायचं राईट अ लेटर. मग वाक्य येणार आय राईट अ लेटर. म्हणजे मी पत्र लिहिते. ठीक आहे. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ. त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस टू बीची ॲम इज आर, टू बीची रूपं ॲम इज आर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल आय एम रायटिंग अ लेटर म्हणजे मी पत्र लिहित आहे. टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे काय? पूर्ण वर्तमान काळ. आता याचा फॉर्म्युला बघूया आपण. सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल आपण बघूया आय हॅव रिटन अ लेटर म्हणजे मी पत्र लिहिलेले आहे. आता चौथा जो प्रकार आहे तो आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. आता याचा फॉर्म्युला आपण बघूया. सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस बीन प्लस ING फॉर्म ऑफ वर्ब म्हणजे V4 घ्यायचा आहे प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल बघूया आय हॅव बीन रायटिंग अ लेटर. फ्रेंड्स बघा इथे आपण प्रेझेंट टेन्स कंप्लीट केलेला आहे.